कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन शेजारील कुटुंबियांमध्ये तीव्र स्वरूपाची हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील एका महिलेशी कथित जवळीक साधत असल्याच्या संशयावरून या वादाला सुरुवात झाली। सुरुवातीला किरकोळ स्वरूपात असलेला हा वाद काही वेळातच उग्र बनत गेला आणि त्याचं रूपांतर दोन कुटुंबांमधील हिंसक संघर्षात झालं। या हाणामारी दरम्यान काही व्यक्तींनी धारदार हत्यारं तसेच काठ्यांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेमध्ये तन्वीर सिकंदर बागवान, आयन फारुख शेख आणि फारुख फकीर मोहम्मद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्यात। जखमींना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना खासगी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये जमा झाले होते। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांनी वेळेस घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती मिळत आहे। सदर प्रकरणी दोन्ही कुटुंबियातील संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। या घटनेमागील नेमकी कारणं आणि घडामोडी तपासाअंतीच स्पष्ट होणार आहेत। यस्ता मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।